आहेत ना, मग त्या कुबड्या नाहीत तर काय नाकातल्या कानातल्या बुगड्या आहेत का घेऊन फिरताय? कुबड्या आहेत, पण गरज सर्व वैद्य मरो. बरं का? कुबड्या घ्यायच्या, शिडी वापरायची आणि ती शिड्यांच्या कुबड्या फेकून द्यायच्या आणि मग होठ चोरी वगैरे प्रकार करून स्वतः सत्तेवर यायचं आणि उपकारकर्त्याला ढकलून द्यायचं. ही भारतीय जनता पक्षाची एक कायम नीती राहिलेली आहे. त्यानुसार त्यांनी जर स्वबळाचा नारा आता दिला असेल नव्यानं, तो 2014 साली दिला होता, मग परत आम्ही एकत्र आलो, बरोबर, लोकसभेला विधानसभेला. गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात. आता अजित पवारांची गरज आहे कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं. मिंद्यांची गरज आहे कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून दाखवायची होती, मराठी माणसाची एकजूट फोडून दाखवायची होती. आता मला वाटतं त्यांचं ते कार्य संपलं असल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा म्हणतात. ते त्यांच्या व्यापारी नीतीनुसार वागतात. आधी फोडाझोडा राज्य करा आणि मग स्वबळाचा नारा द्या. ही ईस्ट इंडिया कंपनीची नीती. हे गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात ते राबवत आहेत. पण भारतीय जनता पक्ष कायम कुबड्यांवरच राज्य करत आला. कायम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते गावात. पहिल्या निवडणुकीत जेव्हा युती झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं, पोस्टर लावायला माणसं नव्हती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महान नेत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना आदेश दिले की भारतीय जनता पक्षाचंही काम केलं पाहिजे. कुबड्या काय सांगतात? हे आम्हाला कुबड्या शिकवतात, सांगतो ना मी. बाबरीनंतर देशभरात आम्ही निवडणुका लढणार होतो. बाबरीनंतर आम्ही 65 जागी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे आम्ही लोकसभा लढणार होतो. बाळासाहेब ठाकरेंची, हिंदुहृदय सम्राटांची लाट होती. अटलजींनी विनंती केली, अडवाणींनी विनंती केली बाळासाहेबांना की तुम्ही निवडणुका लढलात तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल, हिंदुत्वात फूट पडेल. मैं आपसे प्रार्थना करता हूँ बाला साहब कि आप आपके उम्मीदवार पीछे लीजिए. बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हाला सगळ्यांना सांगितलं की माघार घ्यायची. तेव्हाही नाहीतर कुबड्या काय आहे ते त्यांना कळलं असतं. अमित शहा राजकारणात फार उशिरा आले आणि ते सुद्धा व्यापारी म्हणून आले. ते व्यापारी म्हणून राजकारण करतात. ते काय इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, समाज, याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाही. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये व्यापारी वृत्तीची एक पिढी निर्माण केली आणि त्याच्यामुळे हे जे काय त्यांचं चालू आहे ना, ह्या कुबड्या नकोत, त्या कुबड्या नकोत, चौपाटीवर पक्षाचे टॉवर्स उभे करायचे, हा मुलाला क्रिकेटमध्ये टाकून क्रिकेट ताब्यात घ्यायचं, परिवारवाद हा तिथून सुरू आहे भाजपचा. परिवारवाद फक्त राजकारणात नसतो तर कर्तृत्वशून्य मुलांना अशा ठिकाणी बसवणं, आपला पदाचा वापर करून ताकद दाखवून त्यालाही परिवारवादच म्हणतात. नाही, पण राऊसाहेब, त्या अमित शहांच्या विधानावर फडणवीसांनी सारवासारव केले. त्यांचं असं म्हणणं आहे की कुबड्या म्हणजे